हरिओम. आज बुधवार 2 सप्टेंबर 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नामात राहणं म्हणजेच मरणातीत होणं. ऐकूया. मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो. जगला तर देवाला अर्पण करीन असं म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार. मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडलं. मुलगा जगावा असं वाटतं ते आमच्या सुखाकरताच. एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरं पटलं तो नाही देवाजवळ असं मागणार. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकावं हे म्हणणं किती वाईट आहे. खरा भक्त तोच की ज्याला संतांजवळ किंवा देवाजवळ काय मागावं हे बरोबर समजतं. मरणाला जे कारण झालं ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलं आहे, मग ते चांगलं यावं असं नाही का वाटू. ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगलं मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. देव आज लोपला असं म्हणतो ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणं, मी कोण हे न जाणणं हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे ना तोवर कार्य साधून घ्यावं. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असं आपलं चाललंय. संकल्प विकल्पाने आपण बेजार होतो. तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणं म्हणजेच वासना मारणं, म्हणजेच मरणातीत होणं. भगवंताचं होऊन राहणं हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली. ज्ञानी नाही मरणाची काळजी करत. नुसतं जिवंत राहणं हे काही खरं नव्हे. जगणं हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावं. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्येच देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की ते मरण, तेच मरण. झोप हे एक प्रकारचं मरणच आहे ना. एवढ्या करता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावं. म्हणजे उठताना नामस्मरणातच जाग येईल ना. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणं जरुरीच आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी तरी दुसरेच विचार येतील ना. नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसं येईल. अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल. तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.